नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शुभम, ही जी दुसरी गोष्ट मी तुला सांगणार आहे ना, ही मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे. आणि ह्याला तू हॉरर नाही म्हणू शकणार, पण हॉररपेक्षा जास्त क्रिपी आहे. म्हणजे हॉररपेक्षा जास्त घाबरवणारी ही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट विशाल बरोबर 2-3 वर्ष आधी घडली होती. ठीक आहे. विशाल एक प्रॉडक्ट मॅनेजर होता आणि तो ऐरोलीमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करायचा. तिकडे बरेच असे हे आहेत ना, IT फर्म्स वगैरे आहेत बरेच असे. मला वाटतं लाईट आली. लाईट आली. नाईस. ओरडू नको लहानपणासारखं, पण पण हां, लाईट आली. हां, तर मी बोलते की जो विशाल होता ना, विशाल एक IT फर्ममध्ये काम करायचा आणि तो प्रोडक्ट मॅनेजर काहीतरी होता. तर त्याला ऐरोलीमध्ये जॉब लागलं होतं. ठीक आहे. तर तो तिथे जॉब करत होता आणि तिथेच राहायला, म्हणजे तो होता नाशिकचा. ठीक आहे. नाशिकहून मुंबईला होता, नवी मुंबईत आला होता आणि तिथेच त्यांनी राहायला एक एक अपार्टमेंट शोधला होता. म्हणजे एक त्यांनी फ्लॅट भाड्यावर घेतला होता. आता ज्या सोसायटीमध्ये तो राहत होता ना, ते एकदम नवीन अशी असतात ना, की आता ऑब्व्हियसली मी त्याला बोलतो की तो एक चांगल्या लेवलवर जॉबला होता, त्याची सॅलरी चांगली होती आणि त्याला एक कम्फर्टेबल लाईफ जगायची होती. त्यामुळे त्याने एकदम मोठ्या सोसायटीमध्ये एक मस्त फ्लॅट घेतला होता स्वतःसाठी. ठीक आहे. तर मस्त बाल्कनी सगळं मस्त एकदम होतं त्या फ्लॅटमध्ये आणि स्विमिंग पूल झालं, हे झालं. त्याला मस्त एक फर्स्ट फ्लोअरवर एक छान असा फ्लॅट मिळाला होता. तर तिथे गेलं, त्याने सगळं तिकडे सामान वगैरे शिफ्ट केलं, सगळं काही केलं. गेला, आईला वगैरे सांगितलं आणि त्याला लहानपणापासूनच आहे ना, म्हणजे असं कुठेतरी राहायचं होतं. म्हणजे इंडिपेंडंट राहतात ना, कारण तो आधीपासून नाशिकला राहायचा आणि नाशिक म्हणजे आपल्या होम, म्हणजे आपल्या घरी कसं असतं की सगळे एकत्र राहायचं. आणि तो एक मिडल क्लास फॅमिलीमधून येत होता, की जिथे कधी त्याला असं इंडिपेंडन्स नाही मिळालं. पण इथे जेव्हा आला तेव्हा त्याला असं झालं की एवढं मोठं घर आहे, तिथे मी एकटं राहणार. म्हणजे असं असतं ना की दिस इज द ड्रीम लाईफ तो जगत होता. तर तिथे त्यांनी मस्त स्वतः TV वगैरे आणलं होतं, बऱ्याच गोष्टी, सोफा वोफा एकदम मस्त घेतला. त्याला मूव्हीज बघायचा खूप शौक होता, होम थिएटर वगैरे बसवून ठेवलं होतं आणि सगळं काही मस्त चालू होतं. तो आला, त्यांनी शिफ्ट केलं पूर्ण घर त्यांनी खूप खतरनाक सजवलं. आणि 1-2 दिवसानंतर आहे ना, काय झालं की तो असंच, म्हणजे मला वाटतं सॅटर्डे संडे होतं, त्याला सुट्टी होती. तर फ्रायडे नाईटला आहे ना, तो असंच बोलू शकतो घरी असंच टाईमपास करत होता मोबाईलवर वगैरे. आणि हां, ही 2023ला झालेली गोष्ट आहे, म्हणजे आता रिसेंटचीच आहे. मोबाईलवर वगैरे काहीतरी स्क्रोलिंग वगैरे करत होता आणि तितक्यातच आहे ना, त्याला काहीतरी आवाज ऐकू आला, म्हणजे ग्राउंडमधून, तिथून. कोणतरी माहिती आहे की लहान मुलं सायकल चालवतात आणि अचानक ब्रेक मारतात ना, तर कसा आवाज येतो, असा कर्र असा आवाज येतो ना, म्हणजे तर मी काढू नाही शकत, पण तसा आवाज आहे ना, तसा त्याला आवाज ऐकायला आला की असं खेळतायत आणि अचानक असा आवाज येतोय. तर वाटलं ठीक आहे, असतील खेळत असतील लहान मुलं. त्याने इग्नोर नाही केला, त्याने आपलं स्क्रोल चालू ठेवलं. दुसऱ्या दिवशी अगेन तो लेट घरी आला, मित्रांसोबत बाहेर जेवायला गेला होता. लेट घरी आला, मोबाईलच चालू होता किंवा बसला होता. परत त्याला आवाज आला की कोणतरी खेळतंय आणि वेगळा आवाज आला की कोणतरी असं हल्ला मचवतात ना, हल्ला हल्ला होतोय. हल्ला तसा हल्ला नाही, पण लहान मुलं खेळतात ना, ओरडतात, खेळतात आणि म्हणजे मस्ती करतात, तसं त्याला आवाज आला परत. तो ह्यावेळी बाल्कनीमध्ये गेला, तिथे जाऊन त्याने बघितलं. अगेन त्याला काहीच दिसलं नाही, कोणच नव्हतं. रात्रीच्या वेळी कोण खेळणार. तिसऱ्या दिवशी संडे होता, त्याला परत तोच आवाज सेम टायमिंगला आला. लेट नाईट त्याला तसाच आवाज आला. यावेळी त्याला थोडं विचित्र वाटलं. तो खाली गेला, वॉचमॅनला वगैरे खाली गेला आणि खाली बघायला लागला की नक्की कोण खेळतात कोण. म्हणजे आता मी एवढे पैसे भरतोय, इथे मी एवढं भाडं देतोय आणि हे लोक येऊन असा आवाज करतात. म्हणजे तू बघायला गेला की, कारण ठीक आहे सकाळी खेळा, संध्याकाळी खेळा, पण रात्री दिस इज नॉट फेअर ना. कामाला जातो आम्ही, दमतो. तर तो गेला खाली बघायला, तर अगेन कोण नव्हतं खाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो ऑफिसला जात होता ना, तो खाली जाऊन, तो वॉचमॅन असतो ना, वॉचमॅनला त्याने विचारलं की इकडे कोण लहान मुलं खेळत असतात का रात्री वगैरे. तो बोलला नाही, कोण नाही खेळत इथे. तो बोलतो अच्छा ठीक आहे, जाऊ दे. पुढे गेला, पुढे त्यांनी एका काकींना पण विचारलं, कारण सकाळी सगळे लोकांचे मॉर्निंग वॉकला वगैरे असतात ना. त्याने विचारलं, ती आपल्या मुलांना घेऊन खाली आली होती, की इथे कोणतेच रात्री कोण खेळत असतात का, मुलं वगैरे रात्री खेळत असतात. ते नाही, कोण नाही खेळत. कदाचित कोणी TV वगैरे लावली असेल, असं काही नाही, इथे सेफ आहे सोसायटी, असं कोण सिक्युरिटी वगैरे आहेत, तर असं काय होत नाही. त्याला तरी पण ते असं सॅटिस्फाय नव्हतं होत की हे शक्य नाही आहे, मी 3 दिवस लगातार तो आवाज ऐकतोय. पुढे गेला तर पुढे एक आजोबा होते. ते आजोबा असतात ना, म्हणजे जे हे एकदम स्वीट आजोबा होते. म्हणजे ते पक्ष्यांना दाना घालत होते. त्यांच्या छोट्या छोट्या मांजरी होत्या
आणि प्रत्येक पक्ष्यांचं ना त्याने नाव वगैरे ठेवलं होतं आजोबांनी. अरे सोनू, पिंटू असे नावं ठेवली होते आणि त्यांना दाणे देत होते त्या कबुतरांना वगैरे. आणि त्यांचे कॅट त्यांना विचारलं त्यांनी, आजोबा इथे काय अशी लहान मुलं खेळत असतात का? आजोबा बोलले, नाही बाळा, कोण नाही खेळत. कदाचित भास झाला असेल, तू नवीन आहेस, कदाचित होतं ना की नवीन नवीन ठिकाणावर म्हणजे झोप येत नाही आपण जेव्हा दुसरीकडे शिफ्ट करतो, तर कदाचित तू स्ट्रेस्ड असशील, शांत हो, असं काही नाही ते. तो बोलतो ठीक आहे, जाऊ दे. कदाचित भासच असेल माझा. तो जातो त्याचा ऑफिसमध्ये जातो, परत येतो. त्या रात्री त्याला काहीच आवाज येत नाही. दुसऱ्या रात्री पण असे 2-3 दिवस, आठवडाभर तर त्याला काहीच आवाज येत नाही. पण दुसऱ्या आठवड्यात आहे ना त्याला परत तसाच आवाज येतो. परत तो जातो बाल्कनीमध्ये, तर बाल्कनीमध्ये तो आवाज नव्हता. म्हणजे त्यावेळी सतत येतो आवाज, तो बाल्कनीतून तसा आवाज नव्हता येत. तो परत त्याच्या हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये बघतो तर त्याच्या दरवाजेच्या इथून त्याला तसा आवाज येत असतो की कोणतरी खेळतंय. तो दरवाजात येतो, बाहेर जातो, बघतोय तर त्याच्या पॅसेजमध्ये त्याला तसा आवाज येतो. जे फ्लोअर असतात ना, फ्लोअरवरून त्याला असा आवाज येतो. फ्लोअरमध्ये फिरतो, टॉर्च घेतो मोबाईलची आणि फ्लोअरमध्ये फिरतो. तो बघतो की त्याच्या फ्लोअरवर एक दरवाजा उघडा आहे. 3 ते 4 फ्लॅट असतात. एक दरवाजा उघडा आहे आणि त्या फ्लॅटमधून त्याला तो आवाज येतो. तो जातो, तो दरवाजा थोडासा उघडा असतो, तो दार खोलतो, तर आतमध्ये बघतो तर तो आजोबा आहे ना, जो एकदम स्वीट वाटत होता, एकदम मस्त वाटत होता, खेळत होता, तो आजोबा पूर्ण नग्न अवस्थेत असतो. आणि तो त्याचे जे मांजरे आहेत ना, मांजरे, त्यांच्याबरोबर तो खेळत असतो. आणि फक्त असाच नसतो खेळत तो. त्याने तुझ्या पूर्ण घरी आहे ना अशा बरण्या लटकवलेल्या असतात. बरणी असते ना, आणि त्या प्रत्येक बरणीवर एक स्टिकर असतो, सोनू, पिंटू. आणि त्या स्टिकरमध्ये त्यांनी ते जे कबुतरांना तो दाणे घालत होता ना, त्याच कबुतरांना आणून त्यांनी भरलेलं असतं. आणि तेच तो त्याच्या ह्याला देत असतो, जे मांजरी असतात ना त्यांना तो खायला देत असतो. तर त्या म्हाताऱ्याला ना एक मेंटल आजार होतं की म्हणजे तो त्या गोष्टींना आधी प्रेम करायचा आणि नंतर त्यांनाच तो मारायचा आणि त्यांचं नाव लिहून त्यांना तिथे बंद करून ठेवायचा. इथे खूप लोकांना तो शॉक असतो ना, जसं इथे ते मागे एक हे लटकलंय, आपण ते डिअर ठेवलंय, तर हे तर खोटं आहे, हरण खोटं आहे, ते एक शोपीस आहे. पण कित्येक ठिकाणी ते रिअल असतं. रिअल ह्याच्यात भुसा भरून ठेवतात. त्याला टॅसिडर्मी काहीतरी म्हणतात, मी प्रोनाऊन्सिएशन चुकीचं असेल, जिथे लोकांना ॲनिमलपासून बनलेल्या गोष्टी आवडतात. म्हणजे जिथे असे वाघाच्या खालीनी लोकांनी कार्पेट बनवलेलं असतं किंवा अशा गोष्टी असतात ना, तर तो त्याला तशा प्रकारचं काय माहिती एक आजार, ते तर नव्हतं, ते तर शॉक असतो लोकांचं. ह्याला एक आजार पण होतं की तो त्यांनाच म्हणजे असं हे करून हे करायचा. आणि सकाळी तो माणूस कम्प्लिटली बदललेला असायचा. म्हणजे लोकांना प्रेम करतो, हे करतोय. मग नंतर सोसायटीला सांगितलं गेलं आणि बोललं गेलं आणि माहिती पडलं की बाई, देर इज समथिंग रॉंग विथ दिस गाय. काहीतरी चुकीचं आहे आणि काहीतरी परिणाम झाले त्याच्या डोक्यावर. मला वाटतं त्याचे जे मुलं वगैरे होते सगळे फॉरेनला होते. एक मुलगा होता तो फॉरेनला वगैरे होता आणि तो एकटा राहून आहे ना, त्या कॅट्स बरोबर खेळून तो वेडा झाला होता. तसं होतं ते. मग नंतर त्याच्या मुलाला बोलवून त्याला बाहेर वगैरे काढण्यात आलं. बट ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे विशालने सांगितलं आपल्याला तर घडलेलं. आपण मग विशालने रूम चेंज केला की नाही? विशालने नाही रूम चेंज केलं, म्हणजे पूर्ण सोसायटीनेच नंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. त्याने सोसायटीला सांगितलं, मग त्याचं घर वगैरे तपासलं, तर माहिती पडलं की तो अशा गोष्टी करायचा, म्हणजे कबुतरांना खायचा वगैरे आणि तशा गोष्टी तो करायचा. म्हणजे त्यांना ते दाणे वगैरे, त्यांनी ॲक्च्युली काय केलेलं ना, त्यांनी त्याच्या घरी पण असे वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पक्षी वगैरे पाळून ठेवलेले. सो त्याला ते काइंड ऑफ फॅसिनेशन होतं की काय होतं, तर तसं करायचं. पण त्यानंतर त्यालाच बाहेर काढण्यात आलं, म्हणजे तसं. पण तो रात्री एक वेगळा पर्सन असायचा आणि दिवसा एक वेगळा पर्सन. सो एक सायकोलॉजिकल त्याच्याबरोबर काहीतरी प्रॉब्लेम होता. आणि तो जे आवाज त्याला यायचे ना, तर तेच म्हातारा त्यांच्यावर रात्री खेळायचा ना, तर ते आवाजच होते. जो म्हातारा असं लहान मुलांचा आवाज कळायचा की लहान मुलांसाठी, म्हणजे तो खेळायचा ना त्याच्या कॅट्स बरोबर, हां. तर तेव्हा ते आवाज यायचे. आणि त्याला ते बाल्कनी आणि त्यांची बाल्कनी आजूबाजूलाच होते आणि तिथून त्याला ते आवाज यायचे. तसं होतं. आणि जेव्हा विशाल बोलला ना, विशालने त्याला विचारलं की असे आवाज, तर 2-3 एक आठवडा आवाजच नव्हता आला त्याला.
हां कारण तो थोडा सतर्क झाला होता तेव्हा त्याने कमी यात करायचा. पण त्यानंतर अरे खूप लोक असतात, म्हणजे हे तर खूप नॉर्मल एक्झाम्पल आहे. तुला बोलू एक एक्झाम्पल असं होतं, आपण एक ट्रू क्राईम स्टोरी घेतली होती ज्यात आपण राजा कोलंदर बरोबर बोललो होतो. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण मी तुला सांगतो की तो एक माणूस होता ना, तो दिवसा तर एकदम नॉर्मल माणूस असायचा. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब होती आणि त्याचे चांगले मुलं होते, म्हणजे 2 मुलं होते, बायको होती आणि एकदम लोकांना मदत करणार आणि एकदम सज्जन व्यक्ती. पण रात्र व्हायची ना, तो लोकांना मारायचा आणि त्यांना कापून त्यांची खोबडी काढून त्यांच्या मेंदूचा सूप बनवून पियायचा. राजा कोलंदर बाई, आपण एक केलं आहे, तुम्हाला आय बटनमध्ये ते लिंक मिळेल, जाऊन बघा. तर असेही लोक आहेत. तर असं आहे, आणि तो प्रत्येकाच्या खोबडीवर नाव लिहून ठेवायचा. इवन त्यांनी एकदा त्यांनी, आणि तो काय करायचा ना, त्याची खूप सिम्पल स्ट्रॅटेजी होती. तो आधी लोकांना पैसे द्यायचा. समज कोणाला तरी पैशाची नीड आहे, त्याला माहिती असायचं, पैसे द्यायचा आणि पैसे एक तारीख द्यायचा आणि त्या तारखेच्या आधीच त्याला पैसे मागायचा आणि पैसे मागून मागून त्रास द्यायचा. आणि जेव्हा तो पैसे नाही द्यायचा तेव्हा त्यांना तो त्याच्या फार्म हाऊसवर बोलवायचा की आपण तिथे सेटलमेंट करू. त्यांना मारायचा, त्यांचं सूप पियायचा मेंदूचा. आणि त्याचं असं डोकं, तो त्याची मेंटॅलिटी कशी होती ना, की मला सांग, माणसाच्या शरीरात सगळ्यात पॉवरफुल गोष्ट कोणती आहे? मेंदू, डोकं. माइंड सगळ्यात शार्प आहे ना. म्हणजे आपण काय स्ट्रॉंग नाही होत, पण आपण तरीही वाघाला मारू शकतो, कारण आपल्याकडे गन्स आहेत. आपण असे हे काढलेत, हत्यार, वेपन्स काढलेत, कारण आपल्या बिकॉज ऑफ आर माइंड. तर त्याला असं होतं की जर एका माणसाच्या शरीरात सगळ्यात शक्तिशाली वेपन म्हणजे त्याचा माइंड असतो, तर मी जर त्याच्या मेंदूचा सूप बनवून प्यालो तर त्याचं इंटेलिजन्स पण माझ्यात येईल आणि मी अजून पॉवरफुल होईल. एकदा त्यांनी 2 जे पंडित असतात ना, पुजारी, त्यांना पैसे देऊन काहीतरी बोलवलं आणि त्यांचं मेंदू खाल्लं आणि त्यांचं आतड्या पण खाल्ल्या त्यांनी, आतड्यांचं सूप. कारण त्यांनी हे ऐकलं होतं की हे जे असतात ना पुजारी, हे खूप घी वगैरे खातात आणि त्यांच्यामुळे त्यांचे आतड्यात पण खूप जास्त पॉवरफुल असतात, म्हणून तसं त्यांनी केलं होतं तसं. आणि तो खूप, त्याला एक मेंटल प्रॉब्लेम होता त्याच्याबरोबर तसं. आणि म्हणजे तो दिवसा वेगळं बघायचा, रात्री वेगळं बघायचा. आणि हे प्रॉपर आपण कवर पण केले, तर ज्यांनाही बघायचं असेल ह्या एपिसोड नंतर बघा. सो असे लोक. तर हे काका तर एकदम बेसिक एक्झाम्पल आहे की माणूस वेडा झाला तेव्हा. आणि तसं ते आहे. पण किती डिस्टर्बिंग आहे ना, आपल्याला माहीत पडतं आपण कुठे नवीन जागा राहायला येतोय, आपण त्याशी बोलतोय, चालतोय, तो असा निघतो माणूस. म्हणजे असं वाटतं आपण ट्रस्ट करू शकतो त्यावरती, आणि माहीत पडतो भाई ये तो अलग ही इंसान आहे. बरोबर. म्हणजे तेच तर आहे ना, की कुठेही नवीन जागेवर जातोय ना, की कोणत्याही नवीन व्यक्तीला भेटतोय, बी सेफ. जसं मी आधी बोललो की लगेच विश्वास नका ठेवू कोणावर, कारण तुम्हाला नाही माहिती की तो व्यक्ती कसा असेल. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.